नजर हेडलाईन्सवर देण्यापूर्वी थेट जाऊयात संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटील बोलतात. येथील हल्ले हे बघा, हे जीवनात अशा गोष्टी राजकारणात समाजकारणात ह्या सुरू असतात. का आता कोणी मला बघू द्याच, कारण काय काय वेळेस काय होतं ते काय काय वेळेस आता बोलायला नाही पाहिजे, काय काय वेळेस लय अवघड असतं. त्यांचं बी असू शकतं, काही असं पण असू शकतं, किंवा जाणून बुजून कोणी केलं असेल. तर आमची इच्छा आहे मराठा समाजाला कुठंतरी गालबोट लागल, डाग लागल असं वागू नये समोरच्याने, ही माझी इच्छा आहे. आपल्या बांधवांनी 2.5-3 वर्षात शांततेत आंदोलनं केलेली आहेत आणि तुम्हाला ह्या भूमिका जायची गरजच नाही आहे. कारण ते काही बोलले पण नाही ना. ते जर बोलले असते तर ठीक होतं, की ते असं करू तसं करू म्हणतायत. ते काय बोललेच नाही तर तुम्ही कसं काय म्हणताय, हा सुद्धा प्रश्न आहे ना. कोण धमकी देणार आहे किंवा कोण आहे काय, काहीच माहीत नाही मला नाव. परत ते नाव आल्यावर त्यांनी असं राहतं की चळवळीत 6 कोटी मराठा आहे, परंतु डोक्यातले विचार कोणचे काय माहीत नाही. पण हल्ल्याचं किंवा धमकीचं समर्थन होऊ शकत नाही. आणि त्यांनी जर आता मोठं मन दाखवलंय समाजासाठी तर चांगली पण गोष्ट नाही ती पण. पाटील, तुमच्या आव्हानाला प्रतिसाद देत ते आले, काय कैफियत मांडणार? नाही नाही, ते म्हणले, मी नाही बोललो. मी आत्तापर्यंत कधी बोलवत नाही आहे कोणाला, कारण ते मंत्री नाही आहेत किंवा ते कुठल्याच पदावरती सरकारच्या नाही आहेत. तरी पण आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवला आहे की माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण होतं आहे. मला सुद्धा त्या समाजाची माया आहे, मी सुद्धा त्याच मराठ्यांचा आहे. आणि या शब्दावरती आम्ही लईच अपेक्षा ठेवली. आती बघूयात, लढतील, करतील, होईल. अपेक्षा आम्हाला की ते करतील. आम्हाला तरी आंदोलन करून काय करायचं. आता समजा बोलवलं नसतं तर बांधव राज्यात मी असेच गैरसमज आणि त्यांनी संभ्रम पसरला असता की आम्ही येतो म्हणतो तरी बोलवलं नाही, त्यांना राजकारणच करायचंय, टंट करायचे, आमका करायचंय. दिली धुरा तुमच्या हातावरती, लाडसाहेबांच्या खांद्यावरती धुरा दिली. आता याच्यापेक्षा काय मराठ्यांनी मोठं मन करायचं सांगा तुम्हीच. पाटील, तुम्ही म्हणतायत की मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ येत आहे. प्रसाद लाड असं म्हणलेत की मुख्यमंत्री शिष्टमंडळ वगैरे नाही, मी वैयक्तिक भेटीसाठी त्यांच्या आलोय, असं त्यांचं म्हणणं आहे. आता मुख्य हा भाग, मी माया मनचं काही बोलत नाही. तेच म्हणले काढून बघा बाईट, तुम्ही तुमच्या सगळ्याकडे बाईट झाल्यात त्यांच्या. मी मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय, त्यांच्या मर्जीशिवाय मी कुठेही जाऊ शकत नाही. मी त्यांच्याशी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करत. मग जो माणूस आता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आला ते मुख्यमंत्री शिष्टमंडळ नाही म्हणायचं तर कोणाचं म्हणायचं सांगा भाऊ तुम्ही. आता तुम्ही हा बघ, तुम्ही सगळं उकळून पेलेलं आहे भाऊ राज्य. हां, तुम्ही काय सोपे नाही तर सगळे पत्रकार. तुम्ही आता चांगल्याला मुंडीवर टाकेले. काय होतो त्याचा अर्थ आम्हाला गरीब माणसाला समजून सांगावं, गरीब मराठ्याला. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तेव्हाच आलेत. आणि त्याला काय होतं, एकाच असू नाही दोघाच असू. मुख्यमंत्र्याचा माणूस आला म्हणजे मुख्यमंत्र्याचं शिष्टमंडळ झालं. आणि काय भ्यायचंय, आपली जर मुख्यमंत्र्यावर इतकी माया आहे, मराठ्यावर इतकी माया आहे, तर काय भ्यायचं. हो, मुख्यमंत्र्याचं शिष्टमंडळ काय त्यात वाईट आहे. बरं नाही तर नाही, हां कॅन्सल, काय त्याला एवढं. तुमचं म्हणणं आहे नाही मुख्यमंत्र्याचं नाही, कॅन्सल द्या, आरक्षण जाऊ द्या. पण ते त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचे आहेत आणि त्यांची बाजू घेताना दिसतात, कैफियत मांडणारच नाहीत का त्यांच्या थोडंसं. एक लक्षात घ्या, आपण ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत, मुख्यमंत्र्यांची बाजू घेतली त्यांनी, हे पण खरं आहे. पण मराठ्यांची सुद्धा यावेळेस घेतली ना, म्हणून तर आम्ही विश्वास ठेवला आहे. या आतापर्यंत लाडाने तुमचे शाब्दिक वाद होत होते, नाही, समाजाच्या विरुद्ध बोलत होते ते. शाब्दिक वार म्हणजे त्याच्यात टेन्शन काही दुश्मनी नव्हती. ते काय माया बिल्डिंग शेजारी त्यांनी बिल्डिंग बांधली किंवा त्यांच्या बिल्डिंग शेजारी मी बांधली असं नाही. ते बिल्डर आहेत म्हणून त्यांचं एखादं टेंडर घेऊन पळवलोय असं बी काही नाही आहे. असं थोडंच काही आहे. ते समाजाच्या विरुद्ध बोलले, आज ते समाजाच्या बाजूने बोलले. समाजाच्या बाजूने बोललं, मला समाजाच्या लेकराचं कल्याण करायचं आहे. त्यांचं म्हणणं आहे मलाही माझ्या समाजाच्या जातीच्या लेकराचं कल्याण करायचंय. येतो मी मुख्यमंत्र्याला विचारून. या दादा, तुमच्यासोबतच्या लोकांचे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप बावस्कर महाराजांनी केला होता. कसल्याचे प्रश्न विचारित जाऊ नका भाऊ. तुम्ही लय मोठाले चॅनलवाले बांधव आहेत, काय चौकशा व्हायच्या तेव्हा द्या, काय करायचं ते करू द्या. कुणी चौकशाला हवा ना. अरे असे जातवान आहेत आपल्या संग, निष्कलंक. हा, आता ते सगळ्यातच श्रीमंत आहेत. कोणत्या जातीत श्रीमंत लोक नाहीत. आंदोलनाच्या संघ श्रीमंत लोक हिंडले म्हणून असं काय का, उलट मोठे पण म्हणावं लागतं त्याला. श्रीमंत लोक, श्रीमंत मराठे गरीब मराठ्यांच्या मदतीला यायला लागले. ही का चूक आहे, ही का चूक आहे. गरीब मराठ्यांच्या मदतीला श्रीमंत मराठ्यांनी येऊ नये.
म्हणून यांच्या प्रॉपर्टीत किंवा त्यांचे ते पहिले श्रीमंत आहेत असे का तुमच्यासारखे आहेत का? तुमच्या आव्हानानंतर आंदोलनाचं जे तुम्ही आव्हान केलं होतं त्यानंतर असं कुठंतरी वाटतंय का की मुख्यमंत्र्यांच्या मागण्या संदर्भात सकारात्मक आहे आणि त्यामुळे लाड यांना इथं पाठवलं जातं? होऊ शकतं.